एकाच व्यक्तीला 268 मुलांचा बाप दाखवून झालं. शौचालयावरती मतदारांची नोंदणी करून झाली. नवी मुंबई आयुक्तांच्या बंगल्यावर मतदारांची नोंदणी करून झाली. आता कुठेच जागा उरली नाही. तर पनवेलच्या भाजपाने स्वतःच्या कार्यालयामध्येच मतदारांची नोंदणी केली. निवडणुका जिंकण्यासाठी भारतीय जनता पक्ष अजून लोकशाहीची किती थट्टा करणार आहे ते एक श्रीरामच जाणो. भाजप कार्यालयातच बोगस मतदार नोंदवले असा धडाकेबाज आरोप करत योगेश चिले यांनी मुलाखत प्रसिद्ध केली. लोकशाहीची थट्टा सुरू आहे, भाजप किती खाली जाणार? पण या आरोपावर भाजपचे उत्तर रायगड उपाध्यक्ष प्रल्हाद केनी यांनी सडेतोड प्रत्युत्तर देत पूर्णपणे खुलासा केला आहे. केनी यांचं म्हणणं, योगेश चिले यांनी आधी नीट अभ्यास करावा. काही मिळत नाही म्हणून आरोपांच्या नावाखाली नागरिकांची दिशाभूल करणे बंद करावं. याचबरोबर त्यांनी गंभीर इशारा देत सांगितलं, माझ्या कार्यालयाचा फोटो काढण्याचा अधिकार चिलेंना कोणी दिला? या प्रकरणी मी मानहानीचा दावा करू शकतो. राजकीय वातावरण तापले असून वाद पेटण्याची शक्यता प्रचंड दिसून येते. निवडणूक आयोग आता तरी स्वतःची कामं प्रामाणिकपणे करणार का, असा सवाल उपस्थित होत आहे. योगेश चिले हे लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि तो संभ्रम आज आमचे जे मतदार होते त्यांनी इथे प्रत्यक्ष येऊन त्यांचे पत्ते सांगितलेले आहेत आणि ते मतदार गेली 9 ते 10 वर्ष हे सातत्याने इथे राहतात. आणि हे सर्व असताना योगेश चिले हे लोकांमध्ये आमच्या बाबतीमध्ये जी बातमी टाकतात हे मुलामध्ये चुकीचे आहे आणि लोकांमध्ये संभ्रम निर्माण करून हे काय सिद्ध करण्याचा प्रयत्न करतायत. आपला कुठलेही नाव नकाशा नसताना, या पनवेल तालुक्यामध्ये कुठलाही काम नसताना उगीच कोणावर कोड्या करण्याची कामं हे मनसेच्या माध्यमातून चालू आहेत. मुलामध्ये त्यांच्याकडे कुठला मुद्देच राहिले नसल्याने आज भारतीय जनता पार्टीवर फक्त आगपाखड करण्यासाठी हे मुद्दा त्यांनी उचललेला आहे. मुलामध्ये त्यांनी जो आरोप केलेला आहे त्या आरोपाचं मी प्रथम खंडन करतो आणि खंडन करत असताना मी योगेश चिलेंना सांगतो की तुम्ही माझ्या ऑफिसचा फोटो टाकताना थोडा तरी विचार करायला हवा होता. आज कितीतरी असे मतदार आहेत की त्यांची नावं आणि त्यांचे पत्ते हे चुकलेले आहेत. आज कितीतरी माझ्या ऑफिसला आलेले होते, त्यांनी सर्वांनी त्यांचे माझ्या ऑफिसला आम्ही मतदार नोंदणी करत असतो, परंतु त्यांचा रितसर त्यांचा अर्ज घेत असताना त्यांचा मूळ पत्ता, त्यांचा आधार कार्ड, त्यांचे फोटो, जे काही आवश्यक कागदपत्र असतात ती आम्ही सातत्याने घेत असतो. आणि हे सर्व असताना निवडणूक आयोगाच्या माध्यमातून जे चुकीचा आमच्या ऑफिसचा जो पत्ता आलेला आहे आणि तो ऑफिसचा पत्ता काल योगेश चिलेंनी आमच्या ऑफिसच्या नावावर मतदार आहे राहतात म्हणून त्यांनी जे दाखवलं ते मुलामध्ये चुकीचं आहे आणि मी त्यांचा निषेध करतो. नाही, मुलामध्ये त्यांना अधिकारच कोणी दिला? माझ्या ऑफिसचा फोटो त्यांना आक्षेप होता तर माझ्याशी चर्चा करायला हवी होती. मी त्यांच्यावर मानहानीचा दावा करू शकतो, परंतु माझ्या त्या नीतिमत्तेमध्ये बसत नाही. आम्ही लोकांच्या जनतेची कामांच्या जोरावर आम्ही निवडणुकीला सामोरं जातो. आम्ही सातत्याने आमचे जे कार्यकर्ते आहेत हे नेहमी लोकांच्या समस्येसाठी लोकांमध्ये बसून त्यांच्या समस्येचं निवारण करण्याचं काम आम्ही 24 तास आणि 12ही महिने करत असतो. मैं सुधीर कुमार फेज 2 में सेक्टर 19 LK चोटिया में रहता हूँ. 9 साल से वोटिंग कार्ड बनाने के लिए दिया था, एग्रीमेंट का जेरोक्स भी दिया था जिसमें हमारा वोटिंग कार्ड आया, मगर ये बीजेपी ऑफिस का एड्रेस पे आया. ये किसका मिस्टेक है? ये किसका मिस्टेक है हमको नहीं पता. मैं तो LK चोटिया में रहा. ब्युरो रिपोर्ट पनवेल वार्ता न्यूज. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक
8652414343.